नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 8 इंग्लिशचे 3.2 चा द सॉन्ग ऑफ सॉन्ग हा जो लेसन आहे याचे मराठीमध्ये रूपांतर बघूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजे आपल्या लेसनचं नाव आहे, त्याचा अर्थ काय होतो तर गाण्यांचे गाणे। ठीक आहे, तर यामध्ये खूप सुंदर अशी गोष्ट इथं सांगितली गेली आहे, ती आता आपण बघूया। स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट, म्हणजे गाणे गाऊन थकलेला जो संगीतकार होता त्याने त्याचा जो तानपुरा होता तो काय केला तर इथं जमिनीवरती जी कार्पेट आहे म्हणजे चादर किंवा आपण त्याला म्हणतो सतरंजी त्यावरती ठेवला हळुवारपणे। द एक्सक्युजिट स्ट्रेन ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विद इन द हॉल, त्याने जो गायलेला जो राग दरबारी होता, दरबारी म्हणजे रागाचा प्रकार हा एक संगीतातील दरबारी, तो राग दरबारी जो होता त्याचे जे आवाज होता किंवा त्याचे जे कंपन होते ते आता पण हॉलमध्ये गुंजत होते। इम्पेरर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन वंडरफुल, आणि जो राजा जो अकबर राजा होता त्याच्या डोळ्यांमध्ये त्या संगीतकाराबद्दल कौतुक निर्माण झाले आणि किती छान असं तो म्हणाला वंडरफुल। ही सेड, तो म्हणाला सुपर्ब म्हणजे किती छान। आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ, तो राजा त्या संगीतकाराला म्हणतो की मी दररोज तुझे गाणे ऐकतो पण कितीही ऐकले तरी माझं मन भरत नाही, असं वाटते पुन्हा पुन्हा ऐका। तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड, तानसेन राजाला नम्रपणे अभिवादन करतो। आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेट अकबर, अकबर राजा त्या तानसेनला म्हणाला की तुझा तर सगळ्या जगामधून सर्वात सुंदर जो आवाज आहे तो तुझाच आहे। बट आय डोंट शहनशाह सेड तानसेन, परंतु तानसेन म्हणाला की शहनशाह तसं नाही म्हणे। तानसेन विथ अ स्माइल, तो हास्य करत म्हणाला देर इज समवन हू सिंग फार बेटर दॅन आय डू, तानसेन म्हणाला की माझ्यापेक्षाही कोणीतरी आहे की जो खूप चांगल्या प्रकारे माझ्यापेक्षा पण गाणे गाऊ शकतो। रिअली, खरेच, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर, अविश्वासाने अकबर म्हणाला। देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, तर मग त्याने तर माझ्या कोर्टमध्ये मी त्याला बोलवलं पाहिजे गाणे म्हणायला। कॅन यू अरेंज इट, तू त्याची व्यवस्था करू शकशील का? तानसेन शोक हिज हेड, तानसेन नाही म्हणत त्याने त्याची मान हलवली। आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर, मला वाटते ते येणार नाही, ते इथं येणार नाहीत गाणं म्हणायला दरबारामध्ये। व्हॉट, नॉट इवन इफ ही हिअर दॅट द इम्पेरियर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम, तेव्हा राजा म्हणाला काय, जर त्याला समजलं की राजाने मला बोलवलं आहे गाणे गाण्यासाठी तरी पण तो येणार नाही का? नो नॉट इवन देन, तरी पण तो येणार नाही। धिस रिप्लाय वुड हॅव इनरेज्ड एनी अदर इम्पेरियर, ह्या उत्तरामुळे एखादा जो राजा असता त्या राजाला राग आला असता, इनरेज म्हणजे त्यांना संताप आला असता। बट अकबर वॉज डिफरंट, परंतु अकबर राजा जो होता तो जरा वेगळा होता। व्हेरी वेल उस्तादजी सेड अकबर, अकबर म्हणाला उस्तादजी बरं जाऊ द्या म्हणे, ठीक आहे। स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केर्ड आईज, तानसेनच्या घाबरलेल्या डोळ्यांमध्ये हास्य करत तो म्हणाला इफ ही डझंट कम आय शॉल गो टू हिम, जर तो माझ्याकडे येऊ शकत नसेल तर मी नक्की त्याच्याकडे जाईल। माय सेल्फ विल यू टेक मी टू हिम, बरं तू मला त्यांच्याकडे घेऊन जाशील का, असं राजा तानसेनला म्हणाला। यस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द इम्पेरियर ऑफ हिंदुस्तान, मी नक्की तुम्हाला घेऊन चालेल पण तुम्हाला राजा म्हणून तिथं यावं लागणार नाही। आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक, तेव्हा राजा म्हणाला की मी एक संगीतप्रेमी म्हणून तिथं येईल। संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ, म्हणजे तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता त्यांचं नाव आहे संत हरिदास। ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर, तो संत हरिदास जे होते ते तानसेनचे संगीत शिक्षक होते। अँड ही लिव्ड द ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट, आणि ते एक संन्यासाचे एकांतवासामध्ये जीवन जगत होते।
When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily course. म्हणजे जेव्हा तानसेन आणि राजा त्यांच्या झोपडीमध्ये पोहोचले तेव्हा ते त्यांचे स्वतःचे रोजचे कामं करत होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for singing. जेव्हा त्यांना गाणे म्हणायला यांनी सांगितलं तेव्हा ते म्हणाले की मी कधीपासून गाणे म्हणत नाही, गाणे म्हणण्याचं माझं हे वय नाही, ते निघून गेलं आहे. इव्हन हिज फेवरेट पपील कुड नॉट परस्युएड हिम टू चेंज हिज माइंड. परंतु त्याच्या सर्वात आवडता जो शिष्य तो शिष्यसुद्धा त्यांना गाणे म्हणण्यासाठी भाग पाडू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. परंतु तानसेनला माहिती होतं की यांच्याकडून गाणे कसे म्हणून घ्यायचे. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. त्याने त्याच्या गुरुसमोर गाणे म्हणायला सुरुवात केली. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन क्राईड हिज टीचर अमेज. तेव्हा तानसेनने मुद्दाम त्यांच्या गुरुसमोर मुद्दाम गाणे म्हणायला सुरुवात केली आणि मुद्दाम त्या गाण्यामध्ये तो चुका करू लागला. तेव्हा तानसेनला त्याचे गुरु जे होते ते आश्चर्याने ओरडले आणि म्हणाले, ही तू बरोबर गाणे म्हणत नाही आहे. व्हॉट हॅज हॅपन टू यू. तुला काय झाले आहे. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर. तानसेनला त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं समजलं नाही. अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. आणि पुन्हा तो मुद्दाम चुका करू लागला. एक्झॅस्परेटेड ह्या गाण्यापासून मग ते चुकीचं गाणं म्हणत होते, त्यामुळे चुकीचं जे सूर लावत होते त्यामुळे जे इरिटेट झाले, त्रस्त झाले संत हरिदास. आणि ते म्हणाले, संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स अँड सॅंग द राईट नोट. तेव्हा संत हरिदास यांनी तानसेनच्या हातमधला तानपुरा होता तो ओढला आणि योग्य गाणे म्हणू लागले. देन ही वेंट ऑन द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि पुढे पुढे ते गाणे म्हणतच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. गाणे पूर्ण जंगलामध्ये पसरले. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जास्मिन. जणू काही सूर्याची पहिली किरण उगवली आहे किंवा जास्मिनचा सुगंध पसरला आहे, अशा प्रकारे ते गाणं सर्व जंगलामध्ये पसरून गेले. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड. अँड द इम्पेरर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. तेव्हा राजाला खरंच समजलं आणि त्या तानसेनचे गाणे ऐकून त्या संत हरिदास यांचे गाणे ऐकून दोघांनी एकदम मंत्रमुग्ध झाले. आणि राजाला खरंच पटलं किंवा खरंच संत हरिदास खरंच चांगल्या प्रकारे गाणं म्हणू शकतात. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. त्यांना तो विश्वास पण नाही झाला की गाणं अशा प्रकारे पण असू शकतं आणि त्यांनी अशा प्रकारे एवढं सुंदर गाणं कधीच ऐकलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक द इम्पेरर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. जेव्हा ते घरी यायला परत निघाले तेव्हा राजाने शांतता भंग करत म्हणाले, तानसेनला विचारले, व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. तानसेनला राजा म्हणाला की तू पण त्या संत हरिदास सारखे गाणे का नाही गाऊ शकत. तानसेन स्माईल. तेव्हा तानसेन हसला. शहंशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द इम्पेरर ऑफ हिंदुस्तान. तेव्हा तानसेनने हास्य केलं आणि म्हणाला, शहंशाह, मी गाणं तुमच्या आज्ञेने गातो, मी गाणं हिंदुस्थानच्या राजासाठी गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स गॉड. परंतु माझे जे गुरुजी आहे ते गुरुजी राजासाठी नाही गात, तर सगळ्यांचा जो राजा आहे देव त्याच्यासाठी गातात. हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. आणि त्याचं जे गाणं निघते, त्यांचं जे गाणं त्यांच्या हृदयापासून मुक्तपणे आणि स्वच्छंदपणे बाहेर पडते. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. त्यामुळे मी कशी अपेक्षा करू शकतो की माझं जे गाणं आहे त्यांच्याप्रमाणे एकदम सुंदर आणि दैवी असू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे मराठीमध्ये आपण रूपांतर बघितलं आहे ते तुम्हाला नक्की आवडलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.